ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याची भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे असं मला वाटतं. तर हे शिक्षणासंदर्भात एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात 526 शाळा ह्या अनधिकृत आहेत. त्यातील 452 शाळा ह्या मुंबईतील आहेत. काही शाळांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले. कसं काय सांगाल? याचा हा खूप दिवस अनिर्णित राहिलेला प्रश्न आहे. शाळा कशा त्यांना किती जागा असावी या संदर्भात नॉर्म्स आहे. हे नॉर्म्स ज्या झोपडपट्टीच्या म्हणजे जे आपण म्हणतो की अतिशय एकत्र असं किंवा गर्दीच्या ठिकाणी ह्या शाळा निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या शाळा ते नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही. ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला ह्या शाळा ते मुलांना जवळच्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातली एक योजना तयार केलेली आहे. परंतु अजूनही त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि ह्या शाळा जर बंद केल्या तर त्या वस्तीतील मुलं ही शिक्षणापासून वंचित होती. म्हणून सरकारने थोडासा या संदर्भात आहे पुढे हळू जाण्याचा निर्णय घेतलेला तर त्याला चुकीचा निर्णय म्हणता येणार नाही. कारण मुलांना सुद्धा शेवटी शिक्षण द्यायला लागतं आणि या ठिकाणी खरोखर जी आवश्यक नॉर्म्स प्रमाणे जागा उपलब्ध नाही आहेत किंवा ते नॉर्म्स तरी तेवढ्यापुरते शिथिल करावे. राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. त्यांनी ठेकेदारांमुळेच हा मुंबई महामार्ग रखडल्याचं म्हटलंय आणि टक्केवारी घेतली जाते असं त्यांनी आरोप केलाय. मला असं वाटतं की हा जो महामार्ग आहे तो शेवटी एकदा गणपतीच्या पूर्वी पूर्ण व्हावा म्हणजे सर्वच कोकणवासियांची भावना आहे. आणि त्याप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री कारण आमचा तर मी स्वतः पालकमंत्री असतानाच तो पूर्ण झाला म्हणजे ह्या आमचा महामार्ग पूर्ण होऊन 12 वर्ष झाले जातात. रत्नागिरीतला गणपतीच्या पूर्वी होईल असं तिथल्या पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्याचं मी स्वागत करतो. कारण गणपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की भारतातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन हे गणपतीच्या काळामध्ये मुंबईमधून कोकणामध्ये होतं. तरी मला वाटतं की त्याच्यापूर्वी हा रस्ता तयार झाला तर निश्चितपणे गणेश भक्तांच्या दुवा आणि कोकणवासियांच्या दुवा सरकारला मिळतील. न्यायालयावरती दबाव आणतायत. अपात्र ठरवून जी केस चालू आहे खासदारांवर त्यांना भेटी देऊन ते न्यायालयावर दबाव आणतानाचं संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत नेहमी काही म्हणून शेवटी खासदार जे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत ते कधीही पंतप्रधानांना भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर न्यायालयावर कसा दबाव होणार हाच मुळात प्रश्न आहे. असा दबाव येऊच शकत नाही. कारण भारताची न्यायव्यवस्था ही जगातल्या सर्वोत्कृष्ट न्यायव्यवस्थेपैकी एक आहे आणि त्याच्यामुळे अशी कोणी मनात शंकाही देण्याचं तंकही काढणे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काहीतरी शिस्त आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. खासदार भेट घेणार आहेत अमित शहा यांची शरद पवार त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य दिले. एक गोष्ट अशी आहे की केंद्रामध्ये मजबूत असं शासन असलं पाहिजे तर जे चांगले चांगले ठराव आहे ते मंजूर होऊ शकतात. त्यापैकी एक जो महत्वाचा ठराव आहे तो महिला आरक्षणाच्या संदर्भातला आणि त्याच्यामुळे महिला आरक्षण ही काँग्रेसने त्यांच्या काळात सुद्धा दिलेली घोषणा आहे परंतु ते पूर्ण करू शकले नाही. मोदी साहेब ते पूर्ण करू इच्छित आहेत. अशा वेळेला काँग्रेसने त्यांना विरोध करणं हे कुठल्याही एकंदर राजकीय जी चांगली व्यवस्था असते त्याला धरून नाही. कारण आपणच अनाऊन्स करायचं आणि ज्या वेळेला आपण सत्तेत नाही तेव्हा त्याच गोष्टीला विरोध करायचं हे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे अनेक असे खासदार आहेत की ज्यांना पटतं की महिला आरक्षण झालं पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे असे सगळे खासदार आज एनडीएला त्या ठिकाणी पाठिंबा देतात.